नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र या ठिकाणी मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न पेपर क्रमांक 1 असेल, पेपर क्रमांक 2 असेल, दोन्ही बघा पेपरसाठी हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय, चांदणे या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। चांदणे या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे, कौमुदी। बघा, हा शब्द चांदणे या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 2 बघा काय विचारलाय, निर्भीड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, निर्भीड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे, भित्रा। बघा, हा शब्द निर्भीड या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 3 बघा काय विचारलाय, पुढीलपैकी आत्मवाचक सर्वनाम आपल्याला ओळखायचं आहे। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। आत्मवाचक सर्वनाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। काय, कोण, जो, आपण। बघा, या ठिकाणी 4 पर्याय आहेत। आत्मवाचक सर्वनाम आपल्याला ओळखायचं आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे, आपण। या ठिकाणी आत्मवाचक सर्वनाम या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा काय विचारलाय, मूळ शब्दाला व्याकरणामध्ये खालीलपैकी काय म्हणतात? मूळ शब्दाला व्याकरणामध्ये खालीलपैकी काय म्हणतात? बघा, योग्य उत्तर काय असेल, मूळ शब्दाला बघा व्याकरणामध्ये प्रकृती या ठिकाणी असे म्हटले जाते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा काय विचारलाय, आलम दुनियेमध्ये फिरणे अशा प्रकारचा बघा एक वाक्यप्रचार आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। आलम दुनियेमध्ये फिरणे, बघा याचा योग्य अर्थ काय असेल, आलम दुनियेमध्ये फिरणे म्हणजे योग्य अर्थ न फिरताच फिरण्याचा आव आणणे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य अर्थ आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा काय विचारलाय, आई वडील अशा प्रकारचा एक शब्द आहे, कोणत्या प्रकारचा शब्द आहे? आई वडील उपसर्ग घटित आहे का, सामासिक आहे का, नाम आहे का, क्रियापद? बघा, आई वडील हा शब्द बघा सामासिक शब्द या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारलाय, बघा, प्रशस्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, प्रशस्त बघा अशा प्रकारचा एक शब्द आहे, विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा। प्रशस्त, अप्रशस्त, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य अर्थ या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारलाय, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा अशा प्रकारचं एक वाक्य आहे, या वाक्यामधला अलंकार खालीलपैकी कोणता असेल? बघा, आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? बघा, या वाक्यामध्ये व्यतिरेक अलंकार या प्रकारचा या ठिकाणी अलंकार आहे। प्रश्न क्रमांक 9 पहा काय विचारलाय, खालीलपैकी कोणता घटक पहा प्रयोगाशी संबंधित नाही? बघा, या ठिकाणी वाक्याचा बघा प्रयोग असतो, प्रयोगाशी कोणता घटक संबंधित नाही? बघा, वाक्यामध्ये बघा प्रयोगामध्ये बघा कर्म असतो, कर्ता असतो, क्रियापद असतो, संधी या ठिकाणी येत नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक बघा 4 संधी हा घटक प्रयोगाशी संबंधित घटक नाही। प्रश्न क्रमांक 10 बघा काय विचारलाय, वर्णिता या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। वर्णिता या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कामिनी, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा TET परीक्षा बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा बालमानसशास्त्राचे प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, इंग्रजी व्याकरणचे प्रश्न असतील, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र व बघा मागील झालेले सर्व पेपर आपल्याकडे अवेलेबल आहेत। बघा, ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे बघा PDF आणि मागील झालेले सर्व प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील। बघा, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, खालीलपैकी बघा कोणी गीत रामायण लिहिले? बघा, खालीलपैकी कोणी विचारले गीत रामायण लिहिले? बघा, सर्वांनी
आता योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. गीत रामायण हे कोणी लिहिले? त्याचं योग्य उत्तर काय असेल? ग दि माडगुळकर यांनी लिहिले. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय. पोटात दुखणे अशा बघा प्रकारचा एक वाक्यप्रचार आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. पोटात दुखणे बघा, पोटात दुखणे म्हणजे वाईट वाटणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 3 बघा या ठिकाणी काय विचारलाय. 12 राशी बघा या ठिकाणी अधोरेखित विशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. 12 राशी बघा अशा प्रकारचा एक शब्द आहे. या ठिकाणी अधोरेखित बघा विशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. 12 बघा, 12 हे काय आहे? गुणवाचक आहे का? संख्यावाचक आहे का? क्रमवाचक आहे का? सार्वनामिक. बघा 12 हे काय आलं पाहिजे? संख्यावाचक विशेषण. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा काय विचारलाय. पूर्वरूप संधीचं उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे. बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी आपल्याला पूर्वरूप संधीचं उदाहरण ओळखायचं आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 खिडकीत बघा हा शब्द पूर्वरूप संधीचं उदाहरण या ठिकाणी आपला योग्य अर्थ आहे. बघा प्रश्न क्रमांक 5 काय विचारलाय. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अव्यय हे उभयनवी अव्यय आहे? बघा या ठिकाणी 4 पर्याय आहेत. यापैकी आपल्याला उभयनवी अव्यय ओळखायचं आहे. बघा वाक्यामध्ये उभयनवी अव्यय हे काय काम करतात? बघा वाक्यांना जोडायचं काम करतात. उभयनवी अव्यय बघा अथवा म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 अथवा या ठिकाणी उभयनवी अव्यय असलेला प्रकार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय. सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? सविता, सिंधू, मनुज, सरिता. बघा सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता यायला पाहिजे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? सविता. बघा हा शब्द सूर्य या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 7 बघा काय विचारलाय. खालीलपैकी कोणते अल्पप्राण व्यंजन आहे? अल्पप्राण व्यंजन. बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. अल्पप्राण व्यंजन कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे. प. बघा या ठिकाणी हे व्यंजन अल्पप्राण व्यंजन या प्रकारचं या ठिकाणी व्यंजन आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा काय विचारलाय. शरीर, दैवत बघा या ठिकाणी हे शब्द आहेत. या शब्दामध्ये बघा कोणत्या प्रकारचं लिंग आहे? शरीर, दैवत या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे. नपुंसक लिंग म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय. गोड या शब्दाचं भाववाचक नाम खालीलपैकी कोणतं असेल? गोड बघा गोडचं काय यायला पाहिजे? भाववाचक नाम. गोडचं गोडवा म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपल्या या ठिकाणी गोडाचं भाववाचक नाम गोडवा येईल. प्रश्न क्रमांक 10 बघा काय विचारलाय. शेतकऱ्यावर मोठे अरिष्ट कोसळले या ठिकाणी अधोरेखित बघा या शब्दाची जात आपल्याला सांगायची आहे. बघा या ठिकाणी अधोरेखित बघा शब्द कोणता आहे? अरिष्ट. शेतकऱ्यावर मोठे अरिष्ट कोसळले. अरिष्ट म्हणजे या शब्दाचा अर्थ काय आला पाहिजे? अरिष्ट म्हणजे संकट. शेतकऱ्यावर मोठे अरिष्ट कोसळले. अधोरेखित शब्दाची जात आपल्याला ओळखायची. अरिष्ट बघा या ठिकाणी नाम या प्रकारची या शब्दाची जात आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय. मनुष्य या शब्दाचं भाववाचक नाम आपल्याला करायचं आहे. मनुष्य. बघा मनुष्याचं काय आलं पाहिजे? मनुष्याचं मनुष्यत्व म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य या ठिकाणी योग्य भाववाचक नाम राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय. पुढीलपैकी कोणता शब्द हा पुल्लिंग शब्द आहे? बघा नदी, सरोवर, कुंड, झरा या 4 शब्दापैकी बघा पुल्लिंग शब्द कोणता आला पाहिजे? बघा आता सर्वांनी योग्य उत्तर या ठिकाणी द्यायचा प्रयत्न करायचा आहे. पुल्लिंग शब्द कोणता? झरा म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य पुल्लिंग शब्द आहे. प्रश्न क्रमांक 3 बघा काय विचारलाय. पाणी ग्रहण अशा बघा प्रकारचा एक शब्द आहे. समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. पाणी ग्रहण. बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. पाणी ग्रहण. याचे योग्य उत्तर काय असेल? विवाह म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा या ठिकाणी काय विचारलाय. बघा प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी काय विचार. नम्रता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? नम्रता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? नम्रता, उद्धटपणा म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा काय विचारलाय. लोखंडाचे चणे खाणे. वाक्प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. लोखंडाचे चणे खाणे.
म्हणजे काय आलं पाहिजे, भरपूर परिश्रम घेणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक 6 बघा काय विचारलाय, कृतज्ञ म्हणजेच खालीलपैकी काय. कृतज्ञ म्हणजेच खालीलपैकी काय. तर याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे, केलेले उपकार जाणणारा, केलेले उपकार न जाणणारा. कृतज्ञ म्हणजे काय आलं पाहिजे, केलेले उपकार जाणणारा, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 7 बघा काय विचारलाय, हरणांचा खालीलपैकी काय असतो. समूहवाचक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. हरणांचा काय आला पाहिजे, हरणांचा कळप असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 8 बघा काय विचारलाय, शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा साप्ताहिक अशा बघा प्रकारचा एक शब्द आहे. शुद्ध लेखन दृष्ट्या योग्य या ठिकाणी आपल्याला शब्द ओळखायचा आहे, साप्ताहिक. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आला पाहिजे, साप्ताहिक ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 9 बघा काय विचारलाय, दगड बिगड हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे. दगड बिगड, बघा असं योग्य उत्तर काय पाहिजे, दगड बिगड बघा हा शब्द अभ्यस्त या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे. विषय क्रमांक 10 बघा काय विचारलाय, विग्रह या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. पित्राज्ञा बघा अशा प्रकारचा एक शब्द आहे. या शब्दाचा आपल्याला योग्य विग्रह ओळखायचा आहे. बघा असं योग्य उत्तर काय पाहिजे, पित्र प्लस आज्ञा, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आपला विग्रह आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, गुरु हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे. गुरु हा शब्द विचारलाय कोणत्या प्रकारचा शब्द आहे. गुरु याचं योग्य उत्तर काय असेल, तत्सम शब्द, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 12 पहा काय विचारलाय, आईसारखी आईच, बघा आईसारखी आईच, बघा अशा प्रकारचा बघा या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार आहे. आईसारखी आईच मायाळू अशा प्रकारचं आहे ते. बघा अनन्वय अलंकार अशा प्रकारच्या या ठिकाणी अलंकार आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, पुढील शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे. दररोज म्हणजे काय होईल, प्रत्येक दिवशी, दररोज. तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे, अव्ययभाव समास, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे. या ठिकाणी काय विचारलाय, वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. आई वडिलांचा मान राखावा, बघा हे वाक्य कोणत्याला पाहिजे, आई वडिलांचा मान राखावा. बघा हे वाक्य विद्यार्थी वाक्य या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे. राजाने राजवाडा बांधला, बघा आता कोणत्याला पाहिजे, राजाने राजवाडा बांधला, म्हणजे कर्मणी प्रयोगाचं वाक्य ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, तो नेहमीच उशिरा येतो. तो नेहमीच उशिरा येतो अशा बघा प्रकारचं वाक्य आहे. वाक्याचा कोणत्या काळाला पाहिजे, नेहमीच उशिरा येतो, म्हणजे नेहमी रीती वर्तमान काळाचं वाक्य ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. दर्शक सर्वनामाचा प्रकार या ठिकाणी आपल्याला दर्शक सर्वनाम ओळखायचं आहे. मी, कोण, हा, आपण. दर्शक सर्वनाम म्हणजे हा या ठिकाणी दर्शक सर्वनामाचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 18 बघा काय झालं, वात्सल्य या ठिकाणी शब्द आहे. पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे. वात्सल्य विशेष नाम आहे का, भाववाचक नाम आहे का, सामान्य नाम आहे का, समूहवाचक. बघा वात्सल्य या शब्दामध्ये पहा भाववाचक नाम, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 19 पहा काय विचारलाय, पुढील म्हणीचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. इकडे आड तिकडे विहीर, बघा अशा प्रकारचे बघा एक म्हण आहे. या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. इकडे आड तिकडे विहीर म्हणजे काय पाहिजे, दोन्हीकडून सारखीच अडचण येणे. ऑप्शन क्रमांक 2 आपल्या या म्हणीचा अर्थ असेल. बघा विषय क्रमांक 20 काय विचारलाय, तू मुंबईला जाणार की नाही. बघा तू मुंबईला जाणार की नाही हे वाक्य कोणतं असेल, मग उद्गारार्थी आहे का, प्रश्नार्थक आहे का, नकारार्थी तू मुंबईला जाणार की नाही. बघा प्रश्न आहे म्हणजे प्रश्नार्थक वाक्य या वाक्याचा प्रकार आहे. नास्तिक या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे. नास्तिक, नास्तिक म्हणजे कोणत्या, नत्र बहुविग्रही समास. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द, बघा प्रतिकूल म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले या ठिकाणी योग्य शब्द आहे. सर्वनामाचे एकूण मुख्य प्रकार खालीलपैकी किती आहेत. सर्वनामाचे मुख्य प्रकार एकूण किती आहेत. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, 6. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा संधी या ठिकाणी आपल्याला करायचे. पुनर्जन्म, बघा या ठिकाणी योग्य या ठिकाणी शब्द आपल्याला सांगायचा आहे. पुनर्जन्म ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय,
पुढील वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. तो मुलगा खेळत असेल. बघा असेल म्हटलं काय असतो, भविष्यकाळ असतो, म्हणजे तो मुलगा खेळत असेल. अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय झाला, संबोधन दर्शविताना कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात. संबोधन दर्शविताना कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, स्वल्प विराम. ऑप्शन क्रमांक ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, समान अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. नकली. नकलीचा बघा समान अर्थ शब्द कोणत्याला पाहिजे, नकलीचा कोणत्याला पाहिजे, नकली, बनावट. ऑप्शन क्रमांक ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा काय पाहिजे, विरुद्ध या ठिकाणी शब्द आपल्याला ओळखायचा. मानवी, अमानवी, ईश्वरी 1 आणि 2 केवळ 1 बरोबर. बघा मानवी, अमानवी म्हणजे ऑप्शन क्रमांक ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, क्षेम या शब्दाचा समान अर्थी शब्द खालीलपैकी कोणता. क्षेम जागायला पाहिजे, क्षेम म्हणजे कल्याण. ऑप्शन क्रमांक ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. समान अर्थी शब्द क्षेम म्हणजे कल्याण. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, मराठी व्याकरणामध्ये विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत. बघा मराठी व्याकरणामध्ये विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 महत्त्वपूर्ण 6000 प्रश्नाचं PDF आहेत. बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिकशास्त्र सर्वांचे बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत. बघा सोबत उत्तरासोबत सर्व या ठिकाणी प्रश्न आपल्याकडे अवेलेबल आहेत व मागील बघा झालेले सर्व पेपर पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. बघा ज्यांना कोणला हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे उत्तरासोबतचे बघा सर्व PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील. बघायचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.